तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, आज आपण बिग बॉसच्या अशा गोष्टीवर बोलणार आहे, अशा टॉपिकवर बोलणार आहे जे टॉपिक सगळ्यांना आवडतो आणि जे टॉपिकवर बोलल्यानंतर सगळेजण बोलतील हा बाबा खरंच ह्या टॉपिक बोलण्याचं गरज होती. मित्रांनो, सगळ्यांचा फेवरेट अलग अलग स्टार असतो, रील स्टार असतो, मालिकेतला असतात, जे कोणी मालिकेतले निभावतात किरदार ते असतात. प्रत्येकाचा वेगळा एक फॅन फॉलोइंग आहे आणि प्रत्येकाची वेगळी फॅन बेस आहे. तर मित्रांनो, आज आपण त्याच गोष्टीवर बोलणार आहे की आज आपण ह्या गोष्टीवर बोलणार आहे की जर हे कॉन्टेस्टंट बिग बॉस सीझन 6 मध्ये आले तर का बिग बॉस सीझन 6 हे वर्ल्ड वाईड हिट होईल, का बिग बॉस मराठी सीझन 6 हे सगळ्यात आठवणीत राहणारा सीझन राहील, त्याच गोष्टीवर बोलणार आहे. तर चला मग सुरू करूया लगेच. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं कमेंटमध्ये मत नक्की मांडा. मित्रांनो, आजकाल बिग बॉस मध्ये जाण्याचं कारण म्हणजे काही जण पहिलं कारण होतं की बिग बॉस मध्ये पहिले लोक जायचे का, कारण की त्यांचा म्हणजे डेब्यू करण्यासाठी पहिले बिग बॉस मध्ये जायचे, कारण की बिग बॉस मध्ये गेल्यानंतर त्यांचा डेब्यू व्हायचा. कारण की मित्रांनो, पब्लिक जे विसरलेली असते तेच पब्लिक पुन्हा परत आठवण काढते, त्याच्यामुळे बिग बॉस मध्ये जायचे. पण आता असं काहीच झालेलं नाही. आता बिग बॉस मध्ये चाललेत लोक फॅन फॉलोईंग साठी आणि आजकाल फक्त आणि फक्त बिग बॉस मध्ये घेत आहेत ज्याचे फॅन जास्त त्याला बिग बॉस मध्ये एंट्री. आमच्यासारख्या गरीबाला कोण बिग बॉस मध्ये घेणार नाहीये. तर मित्रांनो, हा एक वेगळा भाग राहिला की आमच्यासारख्याला बिग बॉस मध्ये घेणार नाहीये ते. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही की बिग बॉस मध्ये हे लोक आले तर काय बिग बॉस सीझन 6 हे सगळ्यात आठवणीतला बिग बॉस राहील. तर त्यांचे नाव घेतो मित्रांनो, ते कमेंट मध्ये मला नक्की सांगा की हा खरंच हे जर लोक आले तर बिग बॉस हा हिट होईल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं नाव आहे सांबाटा डॉन, मराठीतला आघाडीचा रॅपर. मित्रांनो, सांबाटाला असं महाराष्ट्रातलं कोणच नाही की सांबाटाला ओळखत नाहीये. तर मित्रांनो, सांबाटा जर बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आला तर का बिग बॉस सीझन 6 एकटा वन साइड गाजवेल? तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा. दुसरा मित्रांनो, रॉक्सन. हे रॉक्सन असं आहे की रॉक्सन तुला कधी कळणार नाही. हा पण एक मराठीतला आघाडीचा रॅपर आहे आणि हा रॅपर एकदम रियालिटीवर रॅप करतो. हा जर रॅपर बिग बॉस सीझन 6 मध्ये आला तर काय वाटतं तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता एक राहिले रील स्टार. आपले मराठीतले रील स्टार असे पण आहेत की ते पूर्ण वरपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे त्यांचे फॅन फॉलोइंग पण एवढी आहे की तुम्ही विचार पण करू शकणार नाही की त्यानं एवढे कसे गाजलेले आहेत ते. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं नाव घेतो मी विष्णुप्रिया. मित्रांनो, विष्णुप्रिया हे एका रात्रीतून व्हायरल झालेली आहे आणि एका रात्रीतून व्हायरल झाल्यानंतर तिला एवढं फॅन बेस भेटलं की ती आता पूर्ण म्हणजे एवढी फॅन फॉलोइंग कमवून बसले की ती आता वन साइड बिग बॉस गाजवू शकते का? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता आपण जाऊया उद्योजक क्षेत्रात. मित्रांनो, सगळ्यात कमी वयात स्वतःचं साम्राज्य उभं करणारे सनी वयात जाधव जर आले तर काय वाटतं तुम्हाला की बिग बॉस सीझन 6 हे वन साइड गाजवतील का? हे कमेंट मध्ये मला नक्की सांगायचं. आणि मित्रांनो, सगळ्यांना माहित आहे की पवन जाधव हे एक रील स्टार आहे आणि हे एक कॉमेडियन आहे. म्हणजे तो की बिग बॉस सीझन 5 मध्ये सूरज चव्हाणला सगळ्यात जास्त सपोर्ट करणारा बाहेरचा स्टार म्हणजे पवन जाधव. काय वाटतं तुम्हाला मित्रांनो, हे जर बिग बॉस सीझन 6 मध्ये आले तर बिग बॉस गाजवतील का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, आता ज्यांचं नाव घेणार आहे त्यांचं नाव घेतल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राची पब्लिक म्हणजे एवढी खुश होते, कारण की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा युट्यूबर, आता मला नाव सांगायची पण गरज नाही मित्रांनो, की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा युट्यूबर म्हणल्यानंतर तुम्ही ओळखूनच गेला असाल की मी नाव कुणाचं घेणार आहे. श्रीमान दादा लेजेंड जर बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आले तर काय वाटतं, बिग बॉस मराठी 6 ची ट्रॉफी दुसरीकडे जाईल का? कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, फक्त हे एक व्हिडिओ मी बिग बॉस सीझन 6 मध्ये हे कलाकार आले तर बिग बॉस सीझन 6चं वेगळंच रूप बघायला भेटेल ह्याच्यासाठी मी फक्त यांचे नाव घेतलेत, ना की हे लोक बिग बॉस सीझन 6 मध्ये येऊ शकतात. कारण की मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 मध्ये कोण येईल आणि कोण नाही ते आणखी त्यांची यादी आलेली नाहीये. तर बघूया आपण बिग बॉस सीझन 6 मध्ये कोण येतात. तोपर्यंत हे जर बिग बॉस मध्ये खरंच आले तर काय बिग बॉस सीझन 6चं वेगळंच रूप आपल्याला बघायला भेटेल का? तर चला, बाय बाय.